सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेत दोन्ही पती पत्नी विजय झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मधून युवराज सूर्यवंशी असतील किंवा स्नेहल सूर्यवंशी पती पत्नी दोघंही एका वेळेस सभागृहात दिसणार आहेत आपल्याला। तर म्हसवड नगर परिषदेसाठी तुमचा विजय झालेला आहे। महत्त्वाच्या चर्चा असणाऱ्या प्रभागातून तुम्ही विजय झालेला आहे, काय सांगाल? मी ह्या विजयाबद्दल खूप समाधानी आहे आणि खूप आनंद होतोय की माझा ह्या विजयात खूप म्हणजे वार्डमधल्या प्रभागातल्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे आणि हा विजय माझा नसून त्या प्रभागाच्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे, कारण त्यांनी मला प्रोत्साहन आणि कौतुकाने स्वीकारलं। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आता हाय व्होल्टेज ड्रामा तुमच्या प्रभागात रंगला होता, त्यातून तुम्ही पायाला भिंगरे बांधून प्रचार करत होता आणि ते पण पाहिलेलं आहे। कशा पद्धतीने अनुभव होता? तो अनुभव मला खूप चांगला होता। मला ती प्रत्येक घराने एवढ्या आनंदाने स्वीकारलं होतं, घरात माझं स्वागत एवढ्या आनंदाने केलं होतं। मला त्याच वेळेस खात्री होती की मला इथं विजय माझा नक्की आहे, पण मी माझं काम प्रामाणिकपणे करत गेली। मी मतदारांपर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचत गेली आणि जास्तीत जास्त प्रयत्न मी केले। त्यातून मला हे यश आलं आणि सगळ्यांचा खूप सहभाग आहे असं मला। आता यावेळी तुम्ही दोघंही एका वेळेस सभागृहात दिसणार आहे, कशा पद्धतीने म्हसवडचा विकास असणार आहे? आम्ही पहिलंच सांगितलेलं आहे की आपला म्हसवडचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे। सर्वांगीण विकास ह्याच मुद्द्यावर आपण ही निवडणूक जिंकलेलो आहोत। आणि ह्या भारतीय जनता पार्टीचे आपले आमदार माननीय श्री जयकुमारजी गोरेभाऊ वहिनी साहेब, त्यांचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे। त्यांच्या ज्या कामाच्या स्पीडनं आणि जो आमच्यावर सगळ्यांवर त्यांनी जो आत्मविश्वासाने विश्वास टाकला होता की तुम्ही सगळे त्याला हे आहेत म्हणजे पात्र आहोत आम्ही, त्यासाठी आम्ही त्यांच्या सगळ्या आता जे काही ते आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांचे सगळे कामं चोख बजावणार। तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून प्रथमच लढलाय, काय अनुभव होता आणि तुम्ही यावेळी दोघंही सभागृहात एका वेळी दिसणार आहात? अनुभव चांगला होता। या म्हसवडकर जनतेने गेले 25 वर्ष प्रेम केलेला आहे आणि यावेळेस मी नामदार जयकुमार गोरेभाऊ आणि माननीय शेखरभाऊ गोरे वहिनी साहेब आणि विशेष करून आमच्या पत्नीला ज्या प्रभागातून माता सिद्धनाथ जोगेश्वरीच्या परिसरामधून विजय सिन्हा, नितीन जोशी असे अनेक दिग्गज लोक होते आणि त्यांनी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठरत असताना मतदारांनी आम्हा दोघाही पती पत्नीला मतदारांनी आशीर्वाद दिले, भरभरून आशीर्वाद। आणि हे यश मिळत असताना या यशाचं एक गमक आहे की या यशाच्या पाठीमागे या म्हसवडकर जनतेचा प्रभाग 6 आणि 7 मध्ये आतापर्यंत आमच्या सूर्यवंशी परिवारावर केलेलं प्रेम, माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचा विकासाचा एक व्ह्यू होता आणि निश्चितपणे या म्हसवडकर जनतेला एक माहिती होतं की हे विकासाचं हे शहर एक सर्वोच्च ठिकाणी न्यायचं असेल तर जयकुमार गोरेभाऊ यांच्याच मार्गदर्शनाखाली हे होऊ शकतं। आणि यासाठीच आम्ही दोघांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला या जनतेनं आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद इथून पुढं आम्ही पात्र किंवा ते हे करू योग्य यानं काम करू आणि निश्चितपणे या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरू एवढं निश्चित। म्हसवडमध्ये महत्वाचा आता MIDCच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न आहे युवकांच्या, तर त्याच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्या उपाययोजना राबवणार? आणि जयाभाऊंच्या मार्गदर्शनाने जे करता येईल, जे चांगलं करता येईल, ज्या एक नामांकित शहर भाऊंचं स्वप्न, वहिनीचं स्वप्न, शेखर भाऊंचं जे स्वप्न आहे ते आम्ही निश्चितपणे या माध्यमातून साकार करू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।